शांत डोंगरांच्या कुशीत एक छोटं गाव होतं. आकाश निळं, शेतातून वाहणारी हवा गोड गाणं गात होती. त्या गावात राहायचा 10 वर्षांचा धाडसी मुलगा आर्या. रोज शाळा सुटली की आर्या धावत आंब्याच्या झाडापलीकडे डोंगराच्या टोकावर जायचा. हातात कागदाचा बनवलेला झेंडा आणि डोळ्यांत स्वप्न. कधीतरी तोही सैनिकासारखा तिरंगा फडकवेल. एके दिवशी उन्हाळ्याच्या उजळ दुपारी त्याने पाहिलं, गावाजवळ काही सैनिक आले होते. त्यांच्या वर्दी, शिस्त आणि हवेत लहरणारा तिरंगा पाहून आर्याचे डोळे चमकले. तेवढ्यात एक दयाळू सैनिक, कॅप्टन राणा, त्याला हसून जवळ बोलावतात. त्या दिवसानंतर आर्या रोज तिथं जाऊ लागला. सैनिकांच्या शौर्याच्या गोष्टी ऐकू लागला. मग त्याच्या मनात एक ठरलं, मोठा तिरंगा तयार करून डोंगराच्या टोकावर लावायचा, जेणेकरून संपूर्ण गावाला दिसेल. पण डोंगर चढणं सोपं नव्हतं. वारा जोरात होता. अर्ध्या वाटेत तो घसरला, झेंडा फाटला. तो बसून निराश झाला. तेवढ्यात कॅप्टन राणा म्हणाले, सैनिक एकदा पडले तरी पुन्हा उठतात. आर्या पुन्हा उठला, झेंडा शिवला, मदत घेतली आणि पुन्हा डोंगर चढू लागला, यावेळी जास्त ताकदीने. शेवटी तो टोकावर पोहोचला. तिरंगा रोवला, झेंडा वाऱ्यात अभिमानाने लहरत होता. खाली गावकरी टाळ्या वाजवत होते आणि कॅप्टन राणा सलामी देत होते. आर्या हसत होता, कारण त्याने फक्त झेंडा लावला नाही, तर पडल्यानंतर पुन्हा उभं राहिलं. गोष्ट सांगते, धैर्य फक्त रणांगणात नाही, तर अशा छोट्या मनांतही असतं, जे हार मानत नाही. जर ही गोष्ट तुमच्या मनाला आवडली असेल तर चला, पुढची साहस एकत्र अनुभवूया. सबस्क्राईब करा आणि आर्याच्या पुढच्या प्रवासात सामील व्हा.